नमस्कार मित्रांनो. आर-टी-ई ॲडमिशन 2026 टू 2027 च्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे. सध्या ज्या पालकांचा आर-टी-ईच्या दुसऱ्या लिस्टमध्ये म्हणजेच पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये नंबर लागलेला आहे, त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची तारीख समोर आली आहे. तुम्हाला येत्या 23 तारखेच्या आत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिल्या लिस्ट लागल्यानंतर साधारणतः 25,000 ते 26,000 जागांवर विद्यार्थ्यांची निवड झाली होती आणि सध्या उर्वरित रिमेनिंग जागांवर ही प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अनेक पालक अजूनही कमेंट करून विचारत आहेत की तिसरी लिस्ट लागणार का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तुमचा प्रवेश नक्की कन्फर्म कसा होणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया की तुमचा प्रवेश निश्चित कसा होणार. जेव्हा तुम्ही कागदपत्रे घेऊन व्हेरिफिकेशन सेंटरवर जाल, तेव्हा तुम्हाला लगेच लेटर मिळणार नाही. तिथे तुम्हाला एक तारीख देण्यात येईल की उद्या या किंवा परवा या. दिलेल्या तारखेला तिथे गेल्यावर तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरकडून एक लेटर दिले जाईल. हे लेटर आणि तुमच्या डॉक्युमेंट्सचा संच घेऊन तुम्हाला तुमच्या अलॉट झालेल्या शाळेत जायचे आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्ही शाळेत जमा केले की शाळेकडून तुमचा प्रवेश आर-टी-ई अंतर्गत फायनली कन्फर्म ॲडमिटेड केला जाईल. तुमचा प्रवेश 100% कन्फर्म झाला आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन देखील चेक करू शकता. यासाठी आर-टी-ईच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून गो करा. तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल्स लिहून येतील. त्यामध्ये ॲडमिशन स्टेटसचा एक पर्याय दिसेल. जर तिथे ॲडमिटेड असे लिहून आले असेल, तर समजून जा की तुमचा आर-टी-ई कडून प्रवेश 100% कन्फर्म झालेला आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता राहिला प्रश्न तिसऱ्या लिस्टचा, तर सध्या दुसऱ्या लिस्टवाल्यांसाठी 23 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे. 23 तारखेपर्यंत किती जागा फुल होतात आणि किती जागा रिमेनिंग राहतात यावरच तिसरी लिस्ट अवलंबून असेल. जेवढ्या जागा शिल्लक राहणार, तेवढेच विद्यार्थी तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्ट केले जातील. उदाहरणार्थ, एखाद्या शाळेत जर 3 जागा शिल्लक असतील, तर वेटिंगमधील पुढील 3 विद्यार्थ्यांना तिसऱ्या लिस्टमध्ये संधी मिळेल. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. जर एखाद्या शाळेत समजा 2 जागा होत्या आणि तिथे 2 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला, तर तिथली रिक्त जागा आता 0 दाखवेल. अशा वेळी तुमचा वेटिंग नंबर 3 किंवा 4 असला, तरीही तुमचा नंबर लागणार नाही, कारण तिथल्या जागा फुल झाल्या आहेत. सोप्या भाषेत जागा शिल्लक असेल तरच प्रवेश मिळेल, जागा नसेल तर प्रवेश मिळणार नाही. तर पालकांनो, आर-टी-ई ॲडमिशन संदर्भातील ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. यानंतर तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल किंवा काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. आर-टी-ई ॲडमिशन 2026 टू 2027 बद्दल पुढील जी काही अपडेट येईल, ती सर्वात आधी आपल्या चॅनलवर देण्यात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर सर्व गरजू पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.